पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेना युती तुटलेली आहे। श्रीरंग बारणेंनी ही घोषणा केलेली आहे। काही वेळापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं होतं। तर श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवडबाबत माहिती दिली आहे की भाजप शिवसेनेची युती तुटली आहे। पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिवसेना भाजपची युती तुटलेली आहे आणि याचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवर होईल हे आता स्पष्ट झालंय। एकंदरीत आप्पा, बोलण्यामध्ये गुंतून बैठकामध्ये गुंतून भाजपने तुमचा विश्वासघात केलाय का? भारतीय जनता पक्ष शिवसेना ही पारंपरिक युती आहे। लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आम्ही सातत्यानं बरोबर राहिलेलो आहे। त्यामुळे चर्चाचं सत्र अशा पद्धतीने 2017च्या निवडणुकीला पण झालं होतं आणि शेवट भारतीय जनता पक्ष शिवसेना हे वेगळे लढले होते। त्यामुळं याही निवडणुकीमध्ये चर्चाचं सत्र 15 दिवस चाललं होतं आणि 15 दिवस चर्चेचं सत्र चालत असताना नंतर भारतीय जनता पक्ष वेगळा निर्णय घेतला, आम्ही वेगळा निर्णय घेतला। पण मग कार्यकर्त्यांची भावना आहे की मग एवढे दिवस गुंतून ठेवलं। आता दोन्ही पक्ष एकत्र येत असताना काही जागेच्या बाबतीमध्ये चर्चा होते आणि चर्चा अंतिम निर्णय नाही झाला तर वेगळे लढतात। पण मग आत्ता काय भूमिका असणार आहे भाजप विरोधात? शिवसेना वेगळे लढणार। शिवसेना 2017ला देखील वेगळे लढले होते आणि शिवसेना या निवडणुकीला सामोरं जाते। मैत्रीपूर्ण लढत म्हणताय तुम्ही? मीच मला सांगतो, शिवसेना पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीचं चित्र आज सुरुवात आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाच दिसतं। घरातच 2 उमेदवारी मागितल्या म्हणून बोलणी फिसकटली असं तुम्हाला सांगतो। या बाबतीमध्ये माझे पुतणे निलेश बारणे 10 वर्ष नगरसेवक आहे, ते याच प्रभागातून आहे आणि त्यांच्यासाठी आग्रह करणं हा माझं कर्तव्य आहे। पण आता याचं उत्तर कसं भाजपला देणार? आता या संदर्भामध्ये युतीची आता फिसकटली, आता उत्तर घेऊन लेटर पॅड घेऊन म्हणजे भाजपचं लेटर पॅड निवडणुकीनंतर देणार तुम्ही, म्हणजे जिंकून? तुम्हाला सांगतो, शेवट अंतिम निर्णय काल रात्री 10 जागेला देखील आम्ही मान्यता दिली होती। शेवट नाही घडले ती प्रक्रिया आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना पूर्वीपासूनचा युतीतला घटक पक्ष आहे। चांगलं काम आम्ही एकत्रपणे केलेलं आहे। ही कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर हा निर्णय घ्यावा लागतो। शेवटचा प्रश्न, भाजपने आपल्यासोबत युती केली नाही, याचा फटका भाजपला बसू शकतो का? नाही, याच्या बाबतीमध्ये येणारा काळ नक्कीच तो निर्णय घेतील। मतदार तो निर्णय घेतात आणि मताचं विभाजन झाल्यानंतर तो फटका कसा बसतो कळेल अर्थात। आणि त्यामुळे बघतोय आपण की युती नाही केल्याचा फटका भाजपला बसू शकतो आणि येणारा काळ ते ठरवणार आहे।